आंबेपूर आंबेपूर फाट्याजवळ आलोय. नाथांचा आहे होते. हा गोरक्षनाथ नवनाथ महाराज. हे बघा हे झाड. इकडे जवळ 750 पायऱ्या आहे असं सांगितलंय. तुका स्वयंभू आहे त्या 300-350 वर्षापूर्वीचे आहेत आणि मेन रस्त्याने जाताना गावाच्या खाली इथे एक छोटं क्रिकेट ग्राउंड बनवलंय. बॉक्स क्रिकेटचे सामने भरवले जात असतील ते कदाचित. खूप मस्त ग्राउंड बनवलंय बघा तुम्ही सुद्धा. आता पोचलो रेवदंडाच्या पुढच्या गावात. 3-4 लिफ्ट घेऊन मी इथपर्यंत आलोय. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नवीन दिवशी आणि एक नवीन व्हिडिओमध्ये. आज सकाळी मी अलिबागवरून चौल या गावात आलो आहे. चौलगाव हे असं पण म्हटलं जातं की ह्या गावामध्ये जवळजवळ 360 देवळं आहेत. त्यापैकी काही देवळं मी आज बघणार आहे, तिथे दर्शन घेणार आहे. आता मी आलो आहे चौलमध्ये रामेश्वर मंदिरामध्ये. रेवदंडा आणि फाट्यावरून आता वालवेसाठी शेअरिंग रिक्षा पकडली आणि तिथून आलो आहे मी श्री दत्त मंदिरच्या परिसराच्या आसपास. थोडा पुढेच गेल्यामुळे परत आता रिटर्न थोडं चालत चाललो आहे वालवेवरून. एक 10 मिनटं असेल चालत. बघूया पुढे जाऊन. आंबेपूर फाट्याजवळ आलोय. आंबेपूर फाट्याजवळून दत्त मंदिरसाठी जाण्यासाठी हा रोड आहे. चला इथून जाऊया आपण दत्त मंदिरात. ह्या इथे जायचं आहे आपल्याला. हे आहे मंदिर.
भोवळे गावातील श्री दत्त मंदिर जवळ इथपर्यंत प्रवेशद्वारापर्यंत आलो आहे. भोवळे गाव. नाथांचा आहे होते. हा गोरक्षनाथ नवनाथ महाराज. हे बघा हे झाड केवढं मोठं आहे बघा. मेन रस्त्यापासून एक 5-7 मिनिटं चालल्यानंतर देवळात वर जाणाऱ्या पायऱ्या लागतात इकडे, आणि आपल्याला तिकडे जायचं आहे. इकडे जवळ 750 पायऱ्या आहे असं सांगितलंय. बघू लवकरात लवकर वर चढायचा प्रयत्न करूया, कारण इकडून वेळ भेटला तर मला कोरलायला सुद्धा जायचं आहे. काल तर जाता आलं नाही, आज जाऊन बघूयाच, प्रयत्न करूया. इथे सुद्धा पायऱ्या चढायच्यात. खाली एक आजी भेटल्या जे आपल्याला माहिती सांगत होते त्या झाडाबद्दल. त्यांच्याकडून एक थोडासा एक आवळा घेतला. खात वर जाऊया. मध्ये रस्त्यात मला नाही वाटत कुठे पाणी किंवा कशाची सोय असेल, तर येताना स्वतःची पाण्याची बॉटल एक घेऊन या. आणि हाय बऱ्यापैकी पायऱ्या जवळ आहेत. एक चांगलं की 4-5 पायऱ्या सोडल्या की एक स्पेस मध्ये चालायला भेटतोय अशा प्रकारे. ह्यामुळे एकदम पाय भरून येत नाहीत. हळूहळू वर चढूया. वाटेत चढताना एक पिण्याची पाण्याची टाकी लागली आहे. थोडंसं तोंड धुवून पाणी डोक्यावर मारून डोकं शांत करू. काय माहिती नाही, मी दुपारच्या टायमाला असंच वर चढायचा प्रयत्न करतो. मुख्य प्रवेशद्वारापासून खालून अर्धा पाऊण तास वर चढून आलं आणि मध्ये आपल्याला एक स्वामी समर्थांचा मठ लागला आहे. त्या स्वामी समर्थांच्या मठात आपण दर्शन घेतलं आणि इथूनच पुढे आपल्याला आता मुख्य मंदिरामध्ये श्री दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाण्याचा मार्ग आहे. चला तर आपण तिकडे जाऊयात. एक तास, जवळजवळ 1 तास 700-750 अंदाजे पायऱ्या चढून मी आता पोचलोय मुख्य दत्त मंदिराजवळ. चला तर दर्शन घेऊया. कुमार पाटील बोलतोय. इथे चौल दत्त मंदिर म्हणून हे सुप्रसिद्ध असं हे आहे. तिथे चरण पादुका स्वयंभू आहेत. त्या 300-350 वर्षापूर्वीच्या आहेत आणि मूर्ती नंतर एक 200 वर्षापूर्वी घडवलेली आहे. तसंच इथे 2 महाराज होऊन गेले, एक हनुमानदास आणि कृष्णदास स्वामी. असे 2 दासपंथाचं त्यांचं ते पवित्र स्थान याच्या पाठीमागे इकडे राम मंदिर, गणेश मंदिर आहे. त्याच्या आतमध्ये जमिनीखाली त्यांचा ध्यानाचा रूम वगैरे आहे. तसंच त्यांचं सिंहासन वगैरे अजून सुस्थितीमध्ये व्यवस्थित अगदी सागाचे याचं बनवलेलं अजून तिथे आहे. त्याला शिडीने खाली उतरावं लागतं, पण ते पवित्र स्थान असल्या कारणास्तव ते बंद ठेवतो. ते बाहेरून त्याचं लोकांना दर्शन करता येतं. असं हे पवित्र स्थान हे चौल दत्त मंदिरचं आहे. इथे बरेच लोक लांबून इकडे दर्शनासाठी येतात. दत्त मंदिरातून दर्शन घेऊन खाली उतरलो आणि आता आपण
कोरलाई फोर्टला जाण्याचा प्रयत्न करू. दुपारचे 2 वाजल्यात. वेळ खूप कमी आहे. बघू पोचतो का. इथून जवळजवळ 2 रिक्षा बदलून जायचं आहे असं सांगितलं इथल्या काकांनी. पटापट रिक्षा भेटलं तर कोरलाई फोर्ट आज बघता येईल. मेन रस्त्याने जाताना गावाच्या खाली इथे एक छोटं क्रिकेट ग्राउंड बनवलं आहे. बॉक्स क्रिकेटचे सामने भरवले जात असतील ते कदाचित. खूप मस्त ग्राउंड बनवलं आहे, बघा तुम्ही सुद्धा. आता पोचलो रेवदंडाच्या पुढच्या गावात. 3-4 लिफ्ट घेऊन मी इथपर्यंत आलो आहे. अजून इकडून कोरलाई गाव एक 2-2.5 किलोमीटरवर आहे. बघू अजून एक कोणती लिफ्ट किंवा शेअर रिक्षा भेटली तर इकडून जावं. त्याच्यानंतर परत वरून किल्ल्यावर चालत जायचं आहे. फायनली कोरलाई गावात पोचलो आहे. 3-4 लिफ्ट मागून दत्त मंदिरात जाऊन निघालो. बाईकवाल्या काकांकडून असे दादांकडून 3-4 लिफ्ट मागत कोरलाई गावापर्यंत पोचलो आहे. आता कोरलाई गावातून चाललो आहे मी. दत्त मंदिराच्या 750 पायऱ्या चढल्यानंतर थोडं थकायला झालं आहे. आता इथे सुद्धा किती पायऱ्या आहेत, जवळजवळ 100-150 पायऱ्या चढून वर जायचं आहे. बघूया, हळूहळू त्या सुद्धा वर चढूया आणि कोरलाई किल्ला एक्सप्लोअर करूया. कोरलाईचा समुद्र किनारा आणि इकडून त्या साईडने आपल्याला वर जायचं आहे. या इथे छोटी एक मच्छी सुकत घातलेली आहे, बघूया कुठली आहे. कुठली मच्छी आहे मला पण आयडिया नाही. सुकट असावी बहुतेक. सांगा तुम्ही जरा कुठली आहे मच्छी. कोरलाईचा समुद्र किनारा मस्त दिसतोय. भारी असे कोरलाई गडाकडे जाण्याचा मार्ग. परत पायऱ्या चढून जायचं आहे. पाय भरून येतात अशा पायऱ्या सरळ चढून जायला असल्या. ठीक आहे, कमी आहे, पोचलोच ऑलमोस्ट. हो, आलो किल्ल्यावर.
या इथून कदाचित समुद्रमार्गात बाहेर पडायचा रस्ता असणार समुद्राकडे. किल्ल्याची खूप पडझड झाली आहे, म्हणजे खूपच. एक तोफ. या इथून आपण आलो सरवणवरून कोरलेगाव. तो रेवदंडा किल्ला समोर. रेवदंडा बीच आणि रेवदंडा किल्ला. शंकराचं छोटं मंदिर. ही आहे पिण्याच्या पाण्याची टाकी. कोरलेगाव समोर. आता मी इथून थेट जाणार आहे अलिबागला, कारण सकाळपासून खूप फिरतोय मी. सकाळी निघालो अलिबागवरून, डायरेक्ट पोचलो रामेश्वर चौलमध्ये. रामेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतलं, म्हणजे तो श्रीदत्त मंदिर. आणि त्यानंतर भोगाळे गावातील श्रीदत्त मंदिर, जे 750 पायऱ्यावर चढून गेलं. त्यानंतर मी इथे आलो कोरलाईगड. सो सकाळपासून खूप फिरतो आहे. आता आपण जाऊया इकडून डायरेक्ट अलिबागला हॉस्टेलवर. वेळ भेटला तर अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊया, तर या व्हिडिओचा एडिटच करूया. व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून
मला सुद्धा मोटिवेट भेटेल अजून व्हिडिओ बनवायसाठी.